व्हॉट्सअप एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो मी आता कर्जतमध्ये आहे. सो मला एक ब्लॉग बनवायचा होता सायकलचा. ही खूप वेगळी गोष्ट आहे. ही आहे ती गोष्ट, ही सायकल. आणि ही सायकल एक ऑर्डिनरी सायकल नाही आहे, ही इलेक्ट्रिक सायकल आहे. ज्यामध्ये आहे बॅटरी, हिचा स्टार्टर. सो मला हिचा ब्लॉग बनवायचा होता. म्हणजे परत माझ्या मामाने ही सायकल परचेस केली आहे. आणि कधी मला माहिती नाही की परत मामा कधी घेऊन जाईल, इथे राहील का नाही राहील ती. कारण मामाला पण त्याच्या कामासाठी यूज करायची आहे. त्याचा पर्पज एक वेगळा आहे. ॲक्च्युली जिथून तो बस पकडतो तिथून त्याला या सायकलीचा वापर करायचा आहे. सो या सायकलचे फीचर्स, व्हॉट आर इट्स ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले हा आहे हिचा स्टार्टर आपला. हे वाला, हे असं केलं तर इकडे हे येते ना. स्टार्ट केली आता हे ना, हे वाला. हे दाबून ठेवलं की हे दाबून ठेवायचं. हे दाबून ठेवलं की डिस्प्ले सुरू झालं आहे. ही आहे बॅटरीची लेवल, स्पीड आणि हे दोन ॲरोचे बटन्स आहेत. आता हे दोन ॲरोचे बटन कसे आहेत, वरचा ॲरो दाबला की जसं 1 2 3 4 5 होणार. खालचा ॲरो दाबला की 5 4 3 2 1. सो हा ॲरो आहे वरचा. आता इथे किती आहे, सेकंड आहे एक. फर्स्ट ॲरोचा अर्थ आहे की फर्स्ट ॲरो म्हणजे इलेक्ट्रिकचा गेअर आहे. फर्स्टच्या वेगाने पळणार, दुसऱ्याच्या वेगाने पळेल. तिसरा गेअर, चौथा आणि पाचवा. तसंच कमी केलं तर खालचा ॲरो प्रेस केला आहे मी. 3 2 1 आणि बंद. आता बंदाचा अर्थ तुम्ही साधी सायकल बनवून पण चालू शकता, असं नाही की फक्त EVची सायकलने चालू शकता. सो जर हे गेअरचा अर्थ काय होता की तुम्ही पहिल्या गेअरमध्ये चालवाल तर पहिल्याच्या क्षमतेने ती चालणार. दुसरी टाकला तर ती अजून पळेल, पण पॅडल पण थोडासा द्यावा लागेल. असं नाही की पूर्ण सायकल EVची आहे. आणि या सायकलमध्ये लाईट आहे आणि खूप चांगला प्रकाश देते. ही रात्रीमध्ये पण आम्ही चालवली आहे, खूप वेळा चालवली सायकल आम्ही. खूप चांगला प्रकाश देते. आणि या सायकलला हे आहेत, सस्पेन्शन ॲडजस्ट करू शकता तुम्ही. हे बघा, हे इकडं लेफ्ट राईटला फिरवलं की हे जे सस्पेन्शन आहे त्याची सॉफ्टनेस वाढेल. म्हणजे जर तुम्हाला जास्ती खड्डे खायचे असतील तर सस्पेन्शन सॉफ्ट करायचं. आणि खूप चांगला रोड असेल तर तुम्ही सस्पेन्शन सॉफ्ट करू शकता. म्हणजे स्टिफनेस आणि हार्डनेस तुम्ही वाढवू शकता. अजून या सायकलमध्ये डिस्क ब्रेक्स आहेत. आणि या सायकलमध्ये डिस्क ब्रेक्स आहेत पुढे पण, आणि या सायकलमध्ये मागे पण डिस्क ब्रेक्स आहेत. ड्युअल डिस्क आहे, पुढे पण डिस्क ब्रेक आहे, मागे पण डिस्क ब्रेक आहे. हे आहे तिचे ग्रिप्स, ब्रेक्स आहेत. आणि ब्रेक्स खूप चांगले आहेत, ट्रस्ट मी. पुढे मागे डिस्क आहे, पण एवढा मात्र एक फायदा की डिस्कमध्ये थोडासा आवाज येतो आहे. आम्ही कालच WD-40 मारलं होतं, तर तरी WD-40 मारल्याने कालचा ब्रेकचा आवाज तर कमी झाला आहे. तुम्ही रील टाकली होती, तुम्ही बघू शकता. रीलमध्ये मी कॉन्टेंट टाकणार आहे. हा ब्रेक आपला हा मागचा ब्रेक आहे आणि हा पुढचा ब्रेक आहे. आणि हिला गेअर्स पण आहेत, 1 2 3 4 5 6 7. हे गेअर आहेत, हे वाले हे गेअर्स आहेत. सो गेअर्समध्ये पण आणि गेअर आहेत. ते पण सांगायचं आहे. गेअर आहेत, गेअर शिमानूचे गेअर्स आहेत. कुठे तिथे शिमानू. सो हे गेअर असतात ना, इथेही पुढे गेअर असतात. म्हणजे जशी ही कशी रिंग आहे, अशी खाली अजून एक असते ना, अजून एक असते. तसे 6 3 21 म्हणजे 7 3 21 गेअर होतात. तर येऊया तिच्या बॅटरीकडे आपण. सो ही आहे सायकलची बॅटरी. आणि ही बॅटरी डिटॅचेबल पण आहे, तुम्ही काढू शकता, तुम्ही घेऊन पण जाऊ शकता. आणि ही बॅटरी तुम्ही काढू शकता. आणि सायकलची कंपनी आहे E-मोटरॅड. म्हणजे मला कधी नाही कळलं की अशा कंपनीची सायकल वगैरे पण येतात, पण तरी मी फीचर करतो आहे. म्हणजे जसं TVS, हिरोच्या गाड्या कशा येतात, फेमस गाडी कोणती येते त्याचे ब्रँड असतो. EV सायकलच्या बाबतीत मला नाही माहिती. आणि ही बॅटरी आहे. या बॅटरीमध्ये
ही चावी आहे, ही चावीची मदतीने तुम्ही ही बॅटरी काढू शकता, लॉक करू शकता. हा म्हणजे काढू पण शकतो ना. अरे अशी काढू शकतो आपण तिला. हां हां हां. लॉक करायचं ते. आणि या बॅटरीमध्ये हे ऑन ऑफ स्विच आहे, या ऑन ऑफ स्विच केल्याशिवाय तुमची सायकल नाही चालणार. आणि हे आहे हे कसं काढायचं आहे. आणि हे पोर्ट आहे, या पोर्टच्या मार्फत तुम्ही चार्जिंगची केबल याच्यामध्ये लावू शकता. आता मामा दाखवते की ते मामा काय ना पहिले कशी बॅटरी आपण काढू शकतो. नाही काढायची नाही. हम्म. काढायची का? हां कशी काढू शकतो आपण, कशी डिटेल्स करू शकतो. हे बटन बंद करायचं हां आणि ही फक्त अशी काढायची. ओके. सो बघू शकता तुम्ही इथे बॅटरी निघाली, जिथे तुम्हाला चार्ज करायची तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि चार्ज करू शकता. आणि परत तशी लावायची असेल तर लागली, फिक्स झाली. ओके. सो इथे लिहिले ई बाईक. कलर पण सायकलचा मस्त आहे. अशी इकडे चावी लावली आणि दाबून ठेवलं, चालू झालं डिस्प्ले. हा हॉर्न आहे, हॉर्न इथे आहे. सो गाईज ही होती तुमच्यासाठी ई व्ही सायकल, मामाने चालवली आणि मामाने परचेस केली आहे. सो ही आता फर्स्ट लेवलला आहे. मी चालवून दाखवतो. आहे बघा, हे थ्रॉटल दिलं ना, हे बघा फर्स्ट लेवलला आहे सायकल. ओके. हे बघा, तर मी हे दिलं, हे बघा ही पुढे जाते. हे बघा, हे बघा. आणि पॅडल देत नाही बरं का, मी पॅडल देत नाही आहे. थ्रॉटल पुढे देतोय तर सायकल पुढे पुढे जाते. हे बघा, स्पीड वाढवून दाखवू. आहे बघा 7, 8, 9 ही आहे अशी काहीतरी. हे बघा स्पीड बघू शकता तुम्ही. सो गाईज आता मी दाखवतो तुम्हाला दुसरी लेवल. ही दुसरी लेवल आहे, हे दिसते 2. ही दुसरी लेवल आहे इलेक्ट्रिकची. ऑफकोर्स मला एक हात स्विच करून मी व्हिडिओ बनवतो. आता डाव्या हाताने व्हिडिओ बनवतो, मी उजव्या हाताने बनवत होतो कारण मला गिअर पण शिफ्ट करायचे आहेत. म्हणजे हे गिअर म्हणतोय मी बटनवाले. सो ही काय, हा गिअर सिस्टीम आहे. आता दुसरी वाढवली तर रिस्पॉन्स वाढला आहे सायकलचा. सायकल थोडी अजून पळते. तसंच 3रा, 4था, 5वा असे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. आता चालतोय पुढे, स्पीड ब्रेकर आहे. ओके. हा माझा भाऊ आहे माझ्यासोबत, आम्ही कॉलनीमध्ये. आणि ही लेवल दाखवते की बॅटरी किती चार्ज आहे, किती बॅटरी चार्ज झाली आहे, किती पळू शकते. स्पीड दाखवते आणि गिअर दाखवते. बाकी या डिस्प्लेकडनं काही अपेक्षा नका ठेवू. एवढे 3 फीचर्स चांगले आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. असं वाटत नाही की एखादा फीचर असायला पाहिजे होता, टाईम आणि डेट असायला पाहिजे होती का, असं मला वाटतंय. पण कमेंट सेक्शनमध्ये तुमचा ह्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू मला सांगा ना, की तुम्हाला कसं वाटली ही सायकल. ही वसूल आहे का नाही, पैसा वसूल आहे का नाही. आणि गाईज या सायकलची किंमत मी तुम्हाला सांगू तर हेवियर साईडला आहे. कारण शेवटी आम सायकल तर हिला म्हणू शकत नाही मी, कारण इथे पार्किंग करायचे पण थोडेसे प्रॉब्लेम आहेत. पार्किंग जरी तुम्ही केली तरी तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, कुठे लावतो आहे, कुठे साखळी बांधायची ते तुमच्यावरती आहे. कारण सो प्राईस आहे 30,000. ओके. 30,000 इज द प्राईस ऑफ दिस सायकल. बघू शकतो तुम्ही, ही इलेक्ट्रिक मोटर, डिस्क आणि पुढे पण डिस्क आहे. सो मात्र 30,000 रुपये शुल्क या सायकलीची आहे प्राईस. आता ज्याला जसं पटेल तसं तो खरेदी करू शकतो. कुठे जायला वापरू शकता तुम्ही, कुठे स्टेशनला जायचं आहे, कुठे डेली कम्यूट करायचं आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे की प्राईस एवढी येतं, मग पार्किंगचा प्रॉब्लेम होईल. बाकी चांगली आहे, म्हणजे टाईमपास किंवा थोडी मस्ती करायची आहे तर ओके. आणि याची ग्रिप्स ना खूप चांगले आहेत, अशी नॉर्मल ग्रिप नाही आहे. आता आपण असा हात ठेवतो ना, आपला जो हा पाम आहे, पाम रेस्ट सारखं आहे, जसं बाईकला पण पाम रेस्ट येतं, हे असं हे एवढंच ग्रिप एवढीच येते ना. हे पण आहे गुड, चांगले आहेत. ब्रेक्स पण चांगले आहेत. आणि चेन क्लीन मारत जावा चेनला, म्हणजे अशी चेन स्मूथ राहील. सो ही प्राईस होती. तुम्हाला कसं वाटतं आहे मला सांगा नक्कीच, तुमचं मत द्या. जरा नवीन गोष्ट ना, ई व्ही सायकल होती, आहे मार्केटमध्ये लोकांकडे, पण फॅमिलीमध्ये कोणाकडे नव्हती. आत्ता कळतं ना किती रेंज आहे, कारण ई व्हीला डिमांड भरपूर आहे, की आता ई व्ही होतं आहे सगळं जग. सो येस,
कसं काय आहे मला तुमचे व्ह्यूज नक्की कमेंटमध्ये सांगा. काय डिसॲडव्हान्टेजेस आहे, ॲडव्हान्टेजेस आहे. आय थिंक चांगला फायदा आहे की ही ई व्ही आहे, ज्याला पण तुम्ही थोडा थकलात का तुम्ही ई व्हीवर स्विच करू शकता. जर तुम्ही पॅडल मारला आहे पूर्ण दिवस आणि येताना मग तुम्ही ई व्हीवरती येऊ शकता. भारी आहे, लेवल वाढवू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल जर सायकल चालवून तुम्ही थकला आहे तर म्हणजे थकलात तुम्ही सकाळी तुम्ही तर पॅडल मारून गेले, संध्याकाळी तुम्ही येताय घरी, तर तुम्ही ई व्हीच्या मोडवरती येऊ शकता. ई व्हीवरती तुम्हाला चिक्कार बॅटरी अजूनपर्यंत बघता तुम्ही, एवढी चालवली आहे, थोडीशी चालवली आहे तर अजून फुल बॅटरी आहे. सो हे काही व्ह्यूज होते. बघा तुम्हाला काय वाटतं आहे ई व्हीचं काही कॅरेक्टर कसं आहे. पण चांगली पॉवर पण चांगली अमाऊंट आहे, म्हणजे इनफ पॉवर आहे. असं नाही आहे की पॉवर कमी आहे, खूप चांगली पॉवर आहे. मला वाटलं व्हिडिओ बनवून आहेत. मी ॲक्च्युली बाकीचे व्हिडिओ तर माझे असेच पडलेत, मी बनवत नाही आहे. पण हा व्हिडिओ खूप अर्जंट होता मला, मी बनवला लगेच. आणि पेंट क्वालिटी पण खूप चांगली आहे. हे बघा मस्त आहे, कलर छान कलर हा. आणि हा असं ब्रँड ई मोटो रॅड, म्हणजे जसं कोणत्या बाईकचे फेमस ब्रँड असतात ना, कावासाकी आहे, BMW आहे, तसं या ब्रँडचं मला नाही माहिती, काही रिसर्च करावं लागेल. सो तेच आहे, प्राइसिंग आहे चांगलीच आहे, प्राइसिंग आहे. सो विचार करावा लागेल, कारण पार्किंगचे तर आय थिंक प्रॉब्लेम होतील. एवढी महाग गोष्ट पार्क कुठे करायची ना, शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. जो करेल त्याला ठीक आहे, पण तरी पण बघूयात. मी मामाकडे आलो होतो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, पेपर झाले होते माझे. सेकंड इयर झालं माझं, थर्ड इयरला जाईल मी आता. मी BCA करतो सध्या तरी. चालवते सायकल, माझा भाऊ आहे माझ्यासोबत, त्याच्याकडे मॅन्युअल सायकल आहे. सो मामाची सायकल आहे ही, म्हणजे मामाने घेतली आहे. मी आहे तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मी येत असतो इथे नेहमी, इट्स माय फेवरेट प्लेस. यू सी ऑल नेचर. सो येस, 2 दिन हो गए, म्हणजे चालवतो ते सायकल 2 दिवस झाले बघा, पळतीये. असंच हे बघा, दिल्ली स्पीड ब्रेकर क्रॉस केलंय, छान आहे. एवढंच देतोय मी, थ्रॉटल एवढंच देतोय, छान आहे. बॅटरीचा असा एवढा आवाज येत नाही जेवढा ते EVच्या एथरमध्ये आणि ओलामध्ये जेवढा आवाज येतो. ऑफकोर्स कॅपॅसिटी कमी आहे. आणि हिचं ना चेक नाही केलं अजूनपर्यंत की जाते किती, 50 जाते किंवा 60 जाते. पण येस, 50 दाखवलं आहे. सो येस इट इज. आणि कीवरती पण काही ब्रँडिंग नाही आहे स्पेसिफिक. तसं लोकल ब्रँड असेल, लोकल म्हणजे स्टार्टअप, कीवरती असं नाही आहे की ह्या ब्रँडची सायकल आहे म्हणून. सो येस, छान वाटलं खूप. समथिंग डिफरंट एक्सपिरियन्स. हिचं ना मी तुम्हाला हॉर्न चेक करतो. हे बघा, हा असा हॉर्न आहे, हा काही हॉर्न आहे या सायकलचा. ओके, ओहो, हे बघा पॅडल थोडासा दिला आणि हे पण आहे थोडा पॅडल दिला ना, हे बघा निघते, हे बघा निघते. तुम्ही थोडा पॅडल जरी दिला तरी जाते ही. हे बघा, आता दिला ना, हे बघा थोडा दिला, हे बघा निघते, निघाली. हे दृश्य बघा, आम्ही इथे सायकल चालवतोय, माझा भाऊ माझ्यासोबत आहे. हे बघा, हे सायकल आहे आणि समोर बघा रेल्वे, लिटरली झूम करता नाही तर मी सायकल चालवतोय. हे बघा समोर रेल्वे थांबली आहे, म्हणजे ही हो सोसायटी आहे ना, सोसायटीच्या मागे रेल्वे ट्रॅक आहे. आणि स्टेशन येतं कर्जत. आता मी आहे तालुका कर्जत, जिल्हा रायगड. इथे पण ट्रॅक आहे हा वाला जवळचा. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. बघा हा जो ट्रॅक आहे ना, हा ट्रॅक इथे आहे, तिकडे थांबली आहे. तिकडे नवीन स्टेशन होते. आणि माउंटेन्स बघा, ते म्हणजे माउंटेन्स, हे वाला. सो दृश्य एकदम सुंदर आहे. आणि नेचर ओरिएंटेड प्लेस आहे, रायगडमध्ये येतं आहे. पाऊस धोधो पडतो इकडे, धोधो म्हणजे लिटरली. हां नको राहू दे, नको पाऊस ना, एक मिनटं, पाऊस ना एकदम धोधो पडतो. पावसाळ्यात यायचं कर्जतला, मजाच मजा. आणि मी तर खूप वर्ष झालं, माझा सक्का मामा असतो म्हणल्यावरती मजाच येते भाई. लोणावळा, कामशेत, खोपोली घाट असतो चढायचा, हा सुख मस्त. होप हा या पट्ट्यावरच आम्ही राहतो, मुंबई साईडच्या पट्ट्यावरती. मुंबईला पण जाता येतं, ॲक्सेसिबल आहे, मुंबई खूप जवळ आहे.
जो खूप जवळ म्हणजे कर्जतपासून मी टाकू शकता. कर्जत ते मुंबई किती तुम्हाला येईल. सो ठीक आहे, मजा आली. हा ब्लॉग इथे एंड करूयात. आणि याचा चार्जर मला दाखवायचं बाकी आहे, ही चार्ज कशी होते. हिची बॅटरी लेवल ना तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इथे बॅटरी लेवल आहे. हे बघा, हे बटन प्रेस केलं की हे बघा हे दाखवते. हे तुम्हाला दिसतंय, ही ना याची बॅटरीची लेवल आहे. आता फुल चार्ज आहे. ही सेम लेवल इकडे दाखवते. हे बघा, या बार फुल आहेत. ओके, हे ना हे बटन प्रेस केलं की दिस. ओके, हां झालं ऑन वाजवून. ठीक आहे, हे आहे. ओके, ही अशी बॅटरी लेवल दाखवते, म्हणजे किती बॅटरी लेवल आहे, किती राहिली आहे. ओके, ट्रेन निघाली. लेट्स शो यू गाईज. ट्रेनचा प्रवास बेस्ट, मजा येते ट्रेनचा प्रवास करून. तर गाईज आता ना आम्ही लाईट लावली आहे. हे बघा, ही दिसती लाईट, ही लाईट आहे. तर ही लाईट कशी सुरू आणि कसे बंद होते हे मी तुम्हाला दाखवतो. ओके, हे दिसतं ॲरोचं स्विच, हे दाबून ठेवलं बंद, आणि ह्या डिस्प्लेमध्ये तो सिम्बॉल येतो लाईट लावली म्हणून. हे बघा, ही लाईट आहे, छान आहे आणि इफेक्टिव्ह आहे. आम्ही रात्री चालवत होतो तेव्हा इफेक्टिव्ह होती बरीच. हे बघा, इथं चालू केले, आता चालू आहे तर तो सिम्बॉल येतो आहे. हा सिम्बॉल, हा बघा सिम्बॉल आहे. आणि आता हा वरचा एरो मी बंद आपलं हे करेल, पकडून ठेवेल, ते बघा बंद होईल. हां, बंद झाली बघा. सो येस, हां हा फॅक्टर आहे. हा वरचा एरो ना असा प्रेस करून ठेवला तर चालू झाली, प्रेस करून ठेवला तर बंद झाली. सो गाईज, हा आहे चार्जर हे सायकलचा. मला दाखवत होतं की सायकल कशी चार्ज होते. सो दिस इज द चार्जर. हा प्लग इथे लागला आहे, आता बटन ऑन आहे. ही आहे केबल आणि हे आहे मॉड्यूल. ओके, सेम ब्रँडिंग, सायकलवरती पण तीच ब्रँडिंग आहे आणि चार्जरवरती पण तीच ब्रँडिंग आहे. इथे सेपरेट प्लग आहे. आता तरी इथे ऑन आहे ना, हां ऑन आहे, स्विच ऑन आहे. ओके, आणि लेवल्स कसे दाखवते इकडे, हे बघा लेवल्स आहेत. गाईज फुल चार्ज आहे इथे बघा, इथे बघू शकता फुल चार्ज आहे. तर दाखवत नाही की एक गाडी गेली का 2 गाड्या गेल्या. फुल चार्जेस हो दाखवता येत नाही की ॲक्च्युअलमध्ये चार्ज होते का नाही, पण होते चार्ज. प्लग इज ऑन. ओके, सो गाईज या सायकलमध्ये लाईट कशी सुरू होते, हे बघा ही लाईट आहे, ही लाईट आहे. ही लाईट कशी सुरू होते मी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले इथे बघायचं आहे, हा ॲरो आहे ना, या ॲरोला डबल प्रेस करायचं, म्हणजे दाबून ठेवायचं. ओके, दिस इज द लाईट. बघा शकता प्रकाश तुम्ही खूप चांगला आहे. सो गाईज होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. म्हणजे काही नवीन ट्राय केलं आहे मी, सायकल होती त्यांनी रिव्ह्यू बनवला. सो होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता की तुम्हाला कसं आवडलं आहे, याचे सायकलचे फीचर्स कसे आहेत. आणि या सायकलची जी लिंक आहे ना, ती लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही बघू शकता. आणि सगळे मी फीचर्स कवर केलेत, तुम्ही बघू शकता. मी चांगला थंबनेल टायटल आता टाकेल आणि खूप दिवसांनी मी हे करेल, अपलोड करेल. सो राईड सेफ, राईड हार्ड, रायडिंग गिअर्स घाला आणि मगच राईड करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके देन, पीस आउट, बाय बाय.